म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं आता. म्हणजे काय? ठीक आहे. आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सला बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना. काय करत होते? ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही. कुठलं की पुस्तक? संभाजी महाराज अय्याश होते. कोण हे सांगा ना त्याच्यामध्ये. कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिलाय? तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला. कुठल्या? साहेब ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका. तुम्ही ब्राह्मणांच्याच मुख्यमंत्र्यांच्या हक्कात आहे लक्षात घ्या. म्हणजे काय करणार आहेत मग ते? नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा. हे कुणी आणि सांगितलं? रामचंद्र मधलं अमात्य कोण होते, बाजीप्रभू कोण होते, महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही. कुणी वाचवलं? कोणी वाचवलं? बाजीप्रभू नसते तो महाराज नसा जिवंत लक्षात ठेवा. अरे हे कुणी सांगितलं तुम्हाला? नवीनच? काय नवीनच? बाजीप्रभू नसते तर महाराज गेले तुमचे पळून. कोण? तुमचे महाराज गेले पळून. पळून गेले? मग काय बोलताय तुम्ही? तुम्ही इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या. नाही ब्राह्मणांवर फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या. काय होणार नाही म्हणजे? ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही. तुम्ही इतिहासाला तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत. तो जो रेफरन्स कोणता रेफरन्स दिला तुम्ही? कोणता दिला रेफरन्स? ब्रिटिशांचं पुस्तक वाचा ना. सांगा ना लोकांना जेम्स लेननी काय म्हटलं तर हु इज द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी. सांगा ना मग लोकांना. ते कशाला घाणेरडं सांगू? का ती घाणेरडी गोष्ट सोयीस्कर सांगाल? तुम्ही सोयीस्कर सांगाल का? उद्या कोणी तुम्हाला काय माहिती आहे शिवाजी महाराज? मग तुम्हाला माहिती काय बोललाय लोकांना? तुम्हाला माहित आहे? तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घ्या. हो का? तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा. ब्राह्मणांची ताकद काय आहे? शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं. तुम्ही आपल्याला कुठलं एबीपी माझा आणि कोणतं एबीपी कोणतं चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी करू नका. ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एक दिवस. आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो. किती मराठा एकत्र करा तुम्ही लक्षात घ्या. या दम असेल तर या. समजलं? शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय करू नका. काय बोललो विषारी बोलले तुम्ही? कुठल्या रेफरन्सने बोलले? कुठल्या पुस्तकाच्या रेफरन्सने बोलले तुम्ही? काय माहिती तुम्हाला? कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता लक्षात घ्या. हो का? तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं लक्षात घ्या. आता ऐका तुमचं नाव काय? बाबासाहेब पुरंदरे कोण होता? ब्राह्मण होता. ऐका इतका द्वेष इतका. तुमचं नाव काय? काय बोलताय तुम्ही? माझं प्रशांत कोरटकर. गुगलवर सर्च करा. प्रशांत कोरटकर. इथनं पळायचं काय? हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात. रेकॉर्ड तुझ्या बापाला. ब्राह्मणाला बोलशील ना मारून टाकीन लक्षात ठेव. कोल्हापूरला येऊन माहीत माझ्यात तुला ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामाचा परशु लक्षात ठेव. तुला तिथे मारेल बघ. परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामानं 4 वेळा पराभव. तुम्ही सारे लोक आहे. तुम्ही ब्राह्मणांना फक्त टार्गेट करता. हरामखोर हो. तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही. ब्राह्मणाची बुद्धी आहे म्हणून तुम्ही लोक आहे साले हरामखोर. सांगितलं तू जे काय बोललाय तुम्ही काय करता? अरे मूर्ख इतिहास काय कोणता इतिहासकार आहे तुझ्या घरातील मारील तू जास्त करू नको. ब्राह्मणाबद्दल ज्या बोलशी लक्षात ठेव. हा तुझा फायनल कॉल आहे. याच्यानंतर ब्राह्मणाबद्दल एक शब्द काढशील ना ब्राह्मणाबद्दल काही जाहीर काय तुला सांगतो कोण बामण आणि कुठली काय असली उडवते. संभाजीराजाने ब्राह्मणामुळे तुम्ही अरे संभाजीराजाने हत्तीच्या पायी देऊन मारले हन्नाजी दत्तला.
तुझ्या हत्तीच्या पायी द्यायचो साल्या हरामखोरा. दी की काय सांगतो संभाजी महाराजांना मारलं पायी देऊन मारलं संभाजीराजांना आमच्या तुझ्या. हा तुझी लायकी कळते. उद्या भेटू. काय भेटू तू सांगतो साला ओके आल्या सांगतो तू हरामखोरा मला. तुझ्या शिव्या दिल्यास ना त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मला देता येतात. तुझ्यावर संस्कार आहेत ना ते तुझे पेशवाईचे. तू लोकांच्या ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला. ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला. तुझ्या बाबासाहेब पुरंदरेने काय लिहिलं इतिहास ते वाच पहिले. तुला बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे. तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे. तुला पेंढारकरबद्दल प्रॉब्लेम आहे. अरे त्या पेंढारकरनंच संभाजी महाराजांची बदनामी केली. मोहित्यांची मंजुळात थोरातांची कमला पिक्चर काढून. तू सांगू नको. तेव्हा केलं ना. तेव्हा काय नाही केलं तुम्ही कुठे केलं होते. त्याला तू करायचं होतं ना. शिर्के ब्राह्मण होता का. संभाजी महाराजांना फसवणारा शिर्के कोण ब्राह्मण होता का. हरामखोरा. बघ लई शहाणा आहेस. तिथं नागपूरमध्ये बघ तुला तुझ्या शिव्या दिल्यास की नाही त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मी देऊ शकतोय. काय माझ्यावरती संस्कार नाहीत. तुझे संस्कार ते आहेत. आई वडिलांचे काय सगळे शिव्या पाय चाटू चाटू तुम्ही मोठे झाले. शहाणा आहे तुझा. फुट ब्राह्मणाचे पाय चाटू चाटू मोठे झाले तुम्ही.